सांगा तुमचं नाव वगैरे. मी भागीरथ हरिभाऊ गव्हाणे विकास थोडपुरे. खुर्द तालुका परतूर येथील रहिवासी असून माझा व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि मी मत्स्य व्यवसाय करतो पारंपरिक. हा आमच्या कार्यक्षेत्रामध्ये संस्थेचा आतापर्यंत डॅम नव्हता. इथून मग आमच्या संस्थेनं हातडी डॅम वगैरे सृष्टी डॅम घेतले होते, पण आता संस्थेकडे कुठलाच डॅम नाही. हा डॅम मिळावा म्हणून आमची इच्छा आहे. आम्ही लोकवर्गणीमधून ह्या डॅमचा जेवढा ठेका येईल तेवढा भरू शकतो आणि हे असे आमचे नदीच्या कडीला मुलं बाळा राहतील गोरगरीब लोक आम्ही पोट भरतो. यांना उदरनिर्वाह करण्यासाठी हा व्यवसाय मिळावा म्हणून ह्या तलावासाठी आमचे प्रयत्न आहेत. घ्यावा म्हणून मिळावा म्हणून आम्हाला असं शासनानं मार्गदर्शन करून आम्हाला आमच्या संस्थेला द्यावा. 1965 ची रजिस्ट्रेशन मापेगाव मच्छीमार सहकारी संस्था या संस्थेला हे तलाव देण्यात यावा अशी आमची इच्छा आहे. तर आतापर्यंत डॅम न मिळण्याची कारण काय सांगितली? आम्हाला हा डॅम न मिळण्याचे कारण म्हणजे ह्या डॅमचं असं म्हणणं आहे की त्यांचं पूर्ण काम झालेलं नाही आणि पूर्ण काम झाल्यानंतर याचं टेंडर तोडलं जाईल. मग आता टेंडर पद्धतीने जर तलाव दिला तर मोठ्या माणसानं जर तलाव घेतला तर ह्या गोरगरिबावर समजा अत्याचारी होती आणि संस्थेला जर मिळाला तर संस्थेचे सगळे टोटल सभासद मिळून आम्ही व्यवसाय करू शकतो. असं आहे ना, ते संस्थेला भेटायला पाहिजे. संस्थेला मिळाल्यानंतर कुठलीही जनता येऊन पोट भरू शकते. अमुक समजा आपल्या पूर्ण जिल्ह्यातले लोक येऊन संस्थेचा जे काय परवाना आहे आणि कमिशन किलो 2 रुपये 1.5 रुपये किलो काय संस्था अशी ठरविल त्या नियमाप्रमाणे मच्छीमारी करायला संस्थेच्या तलावामध्ये काही हरकत नाही संस्थेला भेटल्यानंतर. आता जर शासनाचा तलाव आहे, शासनानं जाहीर लिलाव न करता संस्थेला जर नसला द्यायचा तर शासनानं शासनाकडेच ठेवून शासनाचा सदस्य नेमवा आणि शासनाचेच कर्मचारी लावून शासनानंच ह्या तलावाचे मच्छीमारांची परवाने फाडावा रॉयल्टी म्हणून. एक समजा महिन्याला 200-100 रुपये काय जे शासन ठरवेल त्या नियमानं शासनानं परवाने फाडून शासनाकडे जर तलाव ठेवला तर शासनानंच हा तलाव चालवा किंवा सोसायटीला द्यावा तर सगळ्या गोरगरिबांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. मच्छीमार सहकारी संस्था आहे आमची पूर्ण कार्यरत संस्था आहे.